मनाशी लोकांच्या जोडली आता, मनाशी लोकांच्या जोडली आता. हाय दिलदार फार शेलार परिवार, हाय दिलदार फार शेलार परिवार. धन्यवाद हेमंत पाटील. पोमन बॉईज पोमन विरुद्ध गावदेवी मोरी या दोन संघादरम्यान आता होणारा मॅच असेल. टॉस जिंकून गावदेवी मोरी संघाच्या संघनायक करण याने फिल्डिंग स्वीकारली. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातं ते पोमन बॉईज पोमन या संघाला. उजव्या बाजूला तुम्ही बघतायत या स्पर्धेचे आयोजक संयोजक आदरणीय सन्मान्य संतोष मामा शेलार, अमित शेलार या दोन बड्या हस्तींना आणि त्यांच्या दोघांच्या मधोमध आणखीन एक बडी हस्ती प्रवीण गुप्ता सरांना तुम्ही बघतायत. युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी वसई पूर्व मंडळाचे. संतोष मामा बद्दल बोलायचं झालं आणि अमित शेलार बद्दल बोलायचं झालं तर सादर राहणीमान आणि उच्च विचार ही विचारसरणी, समाज कार्यकर्ते म्हणून सध्या ह्या बंधूंची जोडी आपल्याला या परिसरामध्ये गाजताना दिसतंय. आमचं सुद्धा भाग्य सलग दुसऱ्यांदा आम्हाला त्यांच्या माध्यमातून धावतं समालोचन करण्याकरता आमंत्रण दिलंय. मैदानाच्या आतून इशारा येतो बॅटिंग पॉवर प्लेचा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक सुरू होतोय. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच पोमन बॉईज पोमन विरुद्ध गावदेवी मोरी. गावदेवी मोरी संघ फिल्डिंग करतोय. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडूला मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढलं. एक धाव पूर्ण केली. एक धावण्याची खातं उघडलं चेतन गोबारी या खेळाडूने. आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अनेक मॅचेस गाजवणारा खेळाडू चेतन गोबारी नॉन स्ट्रायकिंगकडे आलाय. स्ट्रायकिंगकडे फलंदाज सागर भगत. सध्या पोमन बॉईज पोमन संघाचा आधारस्तंभ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. मागच्या 2 ते 3 मॅचेसमध्ये परफॉर्मन्स तो चांगला करू शकला नाही. आता मोठी अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या जतीन देवळीकर यांनी. पुढचा बॉल ओहो अपील जोरदार केलंय. मिडल स्टंपवर वळणारा चेंडू. विकेटचं पतन गॉन. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. पण मिडल मधल्या स्टंपच्या दिशेने वळणारा चेंडू होता. अपील जोरदार केलं. ऑफ स्टंपवर सफल होऊन खेळण्याचा प्रयास फलंदाज सागर भगत याचा आणि तो गोल्डन डकवर बाद झालाय. राहुल अंधेर मागच्या मॅचमध्ये क्रमांक 6 वर त्याला पाठवलं होतं आणि आता ह्या मॅचमध्ये क्रमांक 3 वर उतरलाय. कदाचित गेम प्लॅनिंगमध्ये आता जे बदलाव केलं त्या बदलावमध्ये सफलता मिळेल पोमन बॉईज पोमन संघाला. धाव संख्या 1-1. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावा. षटकार. पलीकडे झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांकरता 200 रुपये आहेत. आ जाओ बेटा, 200 रुपये ले जाओ. नाम बताने का और 200 रुपये का क्या करोगे आप? 200 रुपये मिले है, क्या करोगे? वड़ा पाव खाऊंगा. वड़ा पाव खाऊंगा. व्यासपीठावर विराजमान आहेत आमचे पाहुणे. यस, इम्पॅक्ट आपण बघितला. अजूनपर्यंत दाखवलं की जो पायचीचा अपील केल्यानंतर तो इम्पॅक्ट कुठे होता. मिडल स्टंपवरचा इम्पॅक्ट पाहू शकता तुम्ही. इथे दाखवलंय आम्हाला रिप्लेमध्ये. पुढचा बॉल. ओ, हा चेंडू आता चांगला टाकलाय. आत वळणारा चेंडू आहे.
फलंदाज बीट होतोय. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलमध्ये धावफलकावर धाबा लागल्या जातात. त्या 8 धाबा. पहिला डाव सुरू आहे फलंदाजीचा. NXT लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातोय. खूप चांगलं काम करतायत. ओ लेग स्टंपवरचा चेंडू. चेंडूला भिरकावून दिलंय. फॉरवर्ड स्कोअर लेग पट्ट्याबाहेर. सीमारेषे पार. आर पार. दमदार. शानदार. बहरदार. हा आलाय षटकार. थँक्यू डिस. 12 धावफलकावर धाबा लागला जातोय. तर सध्या 14 धावा. नाम क्या आपका? तुषार हांडवा. तुषार हांडवा. ह्याला 200 रुपये मिळत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन तुषार. आयोजकांच्या माध्यमातून इथे सीमारेषे पलीकडे जल टिपणाऱ्या प्रेक्षकांकरता 200 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणूनच आपण सीमारेषेलगत तैनात व्हा, जेणेकरून आपण सुद्धा ह्या 200 रुपयाचे मानकरी ठरू शकतात. सुरू असलेल्या मॅचमध्ये चालू धावफलकावर धाबा 1-14. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या आलत राहुल अंधेर 1 षटकाराच्या सहाय्याने 7 वर खेळतोय. चेतन गोबारी 1 षटकाराच्या सहाय्याने 7 धावा बनवतोय. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक रूप धारण करायला सुरुवात केली. गोल्डन डकवर सागर भगत नावाचा खेळाडू बाद झाल्यानंतर आता समोरच्या इनकडून गोलंदाजीसाठी सज्ज झालंय. दुसरं षटक टाकण्याकरता विशाल नावाचा खेळाडू. विशाल मालवे नावाचा गोलंदाज मार्गावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. डाव्या इष्टीच्या बाजूला वळणाऱ्या चेंडूला बॅकवर्ड स्कोअर लेगची दिशा दिली गेली. सीमारेषे पार. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ 4 धावांकरता ठोकलेला शानदार चौकार. थँक्यू डीज. आमच्या सोबत आहेत आमचे मित्र भावेश गोरखने. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि या परिसरात नेहमीच ते तुम्हाला दिसतील. या परिसरातील बेलकडी या गावचे जावई आमचे चांगले मित्र भावेश गोरखने दाखल झाले. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा चेंडू. पंच परशुराम पाटील सरांचा वाईडचा इशारा आलाय. मॅन फ्रॉम टिवरी नायगाव परिसरामधून बिलॉंग करतात. टिवरी गावचं हे अनमोल रत्न. आणि एका बाजूला आपण बघतायत मालाड परिसरामधून येणारे आमचे जवळचे मित्र मॉन्टी घोडेकर सर आमच्या शब्दाखातर या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये उतरलेत. ऑफ स्टंपवर शफल झालाय. ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला उडवलंय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याची आता घाई करत नाही. या एका धावणीची धावसंख्या झाली 1 गडी बाद 20 धावा. पहिला धक्का 1 धावसंख्येवर लागल्यानंतर दोघांनी मिळून 19 धावांची चांगली भागीदारी केली. या मैदानावर जास्तीत जास्त धावा येऊ शकतात. धावांचा पाऊस पडणारा मैदान म्हणजे शेलार मैदान, जिथे तुम्ही सध्या क्रिकेट पाहताय. शॉर्ट बॉल हलक्या हाताने कट करायचं होतं फलंदाजाला. त्याचा अंदाज चुकला गेलाय. अंदाज व्यवस्थित बांधू शकला नाही चेतन नावाचा खेळाडू. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्या आहे 20 धावा. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या श्रोत्यांच्या प्रेक्षकांच्या माहिती करता दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आणि रिव्हर्स स्विच हिटचा फटका. चेंडू येतोय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. सीमारेषे पार. हा आलाय चौकार. वेलकम बाउंड्री. षटकार. आपण काही चांगला फटका दाखवलाय फलंदाजाने. स्विच हिट केलंय. चेतन सरळ बॅटने जर धावा येत नसतायत त्यावेळेस फलंदाज अशा प्रकारची कृती करतायत. आणि खरं तर गुडलेंथ क्षेत्रामध्ये पडणाऱ्या चेंडूवर अशा प्रकारचा मारा तुम्ही करू शकतायत. धावसंख्या 26. पुढचा बॉल. आता ऑफ स्टंपवर शफल झालाय. हुक केलंय चेंडूला. चेंडू हवेत आहे. कुणी क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये तैनात नाही.
आणि त्याचा फायदा उचलताना एक धाव पूर्ण, एका धावण्याची धावसंख्या झाली 27. सर्व काही व्यवस्थित घडतंय या मॅचमध्ये पोमन बॉईज पोमन संघाच्या बाजूने. पोमन बॉईज पोमन विरुद्ध गावदेवी मोरी या दोघांमध्ये सुरू असलेलं हे घमासान, हे युद्ध. आता दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल विशाल मालवे या गोलंदाजाच्या गोलंदाजीतील, त्याच्या कोट्यातील. तटेड सर्कलच्या बाहेर 3 शतरक्षक, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आणि एक शतरक्षक मिड विकेट. या चेंडूला उडवलंय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन च्या वरून, चेंडू सीमारेषे पार, दर्जेदार षटकार, ह्यूज हिट. वेलकम बॅक. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही भारतीय जनता पार्टी वसई पूर्व मंडळ आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 2022 मध्ये शेलार मैदानावर स्वागत करतोय. सुरू असलेल्या मॅचमध्ये 2 षटकं समाप्त झालेत. फलंदाजी करणाऱ्या पोमन बॉईज पोमन संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 33 धावा. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेट करता 32 धावांची चांगली भागीदारी जोडली आहे. दोन्ही फलंदाज आक्रमक रूप धारण करतायत आणि राहुल अंधेर याला अखेरीस सूर सापडलाय, हे महत्वाचं असेल. 2 षटकांमध्ये 33 धावा. धाव फलकावर लागलाय. डाव्या बाजूला आपण बघतायत आदरणीय सन्माननीय वसई भारतीय जनता पार्टी वसई पूर्व मंडळ अध्यक्ष अश्विन सावरकर, आदरणीय सन्माननीय वसई विरार शहर भारतीय जनता पार्टी महामंत्री राजूभाई म्हात्रे, आदरणीय सन्माननीय विवेक भोसकर महामंत्री भारतीय जनता पार्टी वसई पूर्व मंडळ, आणि सोबतच आणखी एक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे व्यासपीठावर दाखल झालेत. या सर्वांचं या सत्रामध्ये आम्ही स्वागत करतोय. या मान्यवरांच्या माहिती करता 2 जे संघ आहेत, एक आहे पोमन आणि दुसरा आहे मोरी. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली गावदेवी मोरी संघाने आणि फलंदाजी करता आमंत्रण दिले या संघाला. आता मिड विकेट पट्ट्याबाहेर चेंडूला उचलले, नाही इक्का दुक्का, सीधा छक्का, 6 धावा, बिगी. थँक्यू डीजे. ह्या मॅच मध्ये फलंदाजाला जास्त संधी असते त्यांच्या खेळीचा दर्जा उंचावण्यासाठी. आता एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षकाच्या 2 ढयांमधून चेंडू पसार होतोय आणि ह्या चेंडूवर मिळत आहेत 4 धावा. छक्के पे चौका. गोवारी 8 बॉलमध्ये 20 रन्सवर खेळतोय. त्याला साथ देत असताना आपण बघतोय राहुल अंधेर हा फलंदाज चांगल्या 19 धावा बनवतोय. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली 43 वर. आता एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू, दबाव आणू शकतायत निर्धाव चेंडू, आत्मविश्वास परत देऊ शकतायत गोलंदाजाला. कारण क्रिकेटचं मैदान असो किंवा मैदानाच्या बाहेर आपल्या जवळचा मित्र कोण असेल तर आपला आत्मविश्वास. फुल टॉस बॉल, लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला उडवलंय, ना इक्का दुक्का, सीधा छक्का, नो बॉल, बिमर चेंडू, 6 धावा. धावा संघाच्या झाल्यात. स्कोअर मोजून 50. गोलंदाज त्या ठिकाणी थोडासा प्रश्नामध्ये पडलाय. ह्या 7 धावा भीमर चेंडूवर मिळत आहेत. कमरेपेक्षाही जास्त वर एखादा चेंडू जेव्हा गोलंदाज टाकतोय त्यावेळेस भीमर चेंडूचा इशारा पंचांचा येऊ शकतोय आणि तेच काम केलं पंच परशुराम पाटील सरांनी. या 7 धावांची धावसंख्या पोहोचली 50 वर. या अर्धशतक गाठलं गेलंय ते 2 षटका आणि 4 चेंडूंमध्ये. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज रुपेश थोडासा मागडा ठरलाय. चर्चा करण्याकरता भाग पाडलंय. बरेचसे खेळाडू कमरेवर हात ठेवत आहेत. याचाच अर्थ चिंतेची ही काही निशाणे असतात.
हा चांगला चेंडू, दॅट्स अ बेटर डिलिव्हरी. अप्रतिम बीट करून हा चेंडू आत वळतोय. सबमरीन डिलिव्हरी खाली राहतोय. धावसंख्या धावपैकावर 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 50. दोघांमध्ये दुसऱ्या विकेट करता 49 धावांची शानदार भागीदारी झाली. पुढचा बॉल एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. एक धाव पूर्ण केली चेतन गोमारी यांनी. दुसरे धावे करता तो वेगाने पुढे सरकतोय. बघता बघता 2 धाव पूर्ण करतोय. या 2 धावांची धावसंख्या पोहोचली 52 वर आणि दोघांनी मिळून दुसऱ्या विकेट करता भागीदारी बनवली 51ची. कॉंग्रॅच्युलेशन. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पोमन बॉईज पोमन संघाची धावसंख्या झाली आहे ती 52. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा शेलार मैदानावरील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. भारतीय जनता पार्टी चषक 2022. थँक्यू. मला आठवलं 24 फेब्रुवारी 2015चा तो दिवस ज्यावेळेस 0 या धावसंख्येवर डॅरेन स्मिथ नावाचा खेळाडू बाद झाला आणि अशा वेळेस 372 धावांची भागीदारी 24 फेब्रुवारी 2015 साली विश्वचषकामध्ये मार्वन सॅम्युअल्स आणि ख्रिस गेल, युनिव्हर्सल बॉस गेल स्टॉम असं ज्या व्यक्तीला संबोधलं जात आहे त्याने पूर्ण केली होती. तशीच इथे भागीदारी 51 धावांची पूर्ण करतायत चेतन गोवारे आणि राहुल अंधेर. भारतीय संघामार्फत 331 धावांची भागीदारी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर सरांनी न्यूझीलंड संघाविरुद्ध 8 नोव्हेंबर 1999 साली हैदराबाद येथील मैदानावर केली होती. पुढचा बॉल गोलंदाजाला मात्र त्या गोलंदाजाला भिरकावून लावलं फाईन लेगच्या दिशेने. सीमारेषे पार दर्जेदार चौकार. क्लास क्वालिटी पाहायला मिळते. स्कोअर मोज ऑन 56. धन्यवाद डीजे. 56 धावा. गोलंदाज सागर. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. नो बॉलचा इशारा. बिमार केलं या चेंडूला. 6 धावा. ओव्हर द मिडविकेट एरिया. 6 रन्स. नो बॉल. थँक्यू डीजे. फ्रीड असेल ह्या चेंडूवर. फ्रीडचा फायदा उचलला जाईल काय. 6 धावांची धावसंख्या पोहोचली 63 वर. 7 धाव मिळतात या. फ्रीड चेंडू हा बेता आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. झेल टिपण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तो प्रयत्न सफल ठरला. या चेंडूवर पूर्ण होत आहेत 2 धावा. 2 धावांची धावसंख्या झाली ती 65. दोन्ही फलंदाज ज्या अडचणी आल्या होत्या त्या अडचणी दूर करतायत. चांगली फलंदाजी. धावसंख्या धावपळकावर लागली आहे ती 65 धावा. 65. 32-13 बॉलमध्ये करतो खेळाडू आणि एका बाजूला राहुल 30 धावांची खेळी साकारतोय. आता चांगला चेंडू. दॅट्स अ बेटर बॉल. अशा प्रकारचे काहीतरी बदल करणं गरजेचं आहे. बदल ही काळाची गरज आहे. एखाद्या चेंडूवर चोप बसला तर गोलंदाजाने शांत डोक्याने विचार करायला हवा, बुद्धिमत्तेचा वापर करायला हवा आणि चेंडू टाकायला हवेत. धावसंख्या 3 षटकं आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आहे ती 65 धावा. या षटकामध्ये अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक इनकडे राहुल अंधेर. सरळ बॅटचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावा. बिगी षटकार. संख्या 71. मला उजव्या बाजूला छोट्या टेकड्या मोठे डोंगर बघायला मिळत आहेत. तसेच आता दुसऱ्या इनिंग मध्ये हे डोंगर चढताना, धावांचा डोंगर चढताना अडचणी येतील. आतमधून मैदानाच्या आतून बॅट मधून आगीचे गोळे बाहेर पडतायत. 6 धावा. षटकार. लॉंग लेग पट्ट्या बाहेर.
आहेत आणि त्याच्यासोबतच तन्मय 1 to go. धावसंख्या किती पोहोचली 77. हा चेंडू हवेत, नो बॉलचा इशारा. मिड विकेट मध्ये चिल ड्रॉप केलाय. याच दरम्यान बघू शकतायत किती धाव मिळतील. 2+1 3 धाव मिळतील आणि गोलंदाजाला बँड वाजा वाजलाय गोलंदाजाचा. या 3 धाव मिळत आहेत. 3 धावांची धावसंख्या पोहोचली 80. प्रीट अजूनही जिवंत असेल. गोलंदाज बदली करावी लागेल कारण या षटकामध्ये 2 वेळा ही कृती झाली गोलंदाजाची. 80 धावा. खेळाडू थकलेत. धावफलक बघूया. राहुल अंधेर किती वर खेळतोय. राहुल अंधेर नावाचा खेळाडू 44 धावसंख्येवर खेळतोय. 13 बॉलमध्ये 32 धावा बनवतोय. चेतन गोबारी नावाचा खेळाडू. व्यासपीठावर मी आमंत्रित करतोय अकबर शेख याला. तन्मय हा सुद्धा तिथे उपस्थित आहे. अकबर, या 200 रुपये तुमच्या आमच्यापर्यंत जमा झालेत. प्रत्येक प्रेक्षकाला 200 रुपयाचा पारितोषिक आहे. यस, खुश झाला अकबर. खरोखरच अतिशय चांगला खेळाडू अकबर. व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांनाच माझी विनंती असेल हे पारितोषिक त्यांना आपण वितरित करावं. स्विच करण्याकरता हा फलंदाज इथे काय गेला. सरळ बॅटने जर धावा येत असेल तर अशा प्रकारची कृती करणं योग्य आहे काय, प्रश्न आम्हाला पडलाय. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. पोमन बॉईज पोमन संघाच्या 1 गडी बाद 80 धावा 80 रन्स. उजव्या बाजूला अकबर शेख येत आहेत. सागर सोमन भारतीय जनता पार्टी वसई पूर्व मंडळ उपाध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते 200 रुपये दिले जात आहेत. हे पारितोषिक आयोजकांनी ठेवलंय सीमारेषे पलीकडे झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांसाठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. काय घडतात घडामोडी. धावसंख्या आहे ती 80 धावा. 100चा पल्ला गाठला जाईल काय, ही चर्चा आपण करूया. चर्चा करण्याकरता एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक ऐकूया समुद्र गीत. डिजिटस कामन गावात भव्यदेव क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत आणि KPL कामन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कामन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सुद्धा अमित दादा शेलार आणि संतोष दादा शेलार यांचे वाट आयोजक हजरत शेख बघत होते. काही कारणास्तव मात्र संतोष मामा शेलार आणि अमित दादा शेलार तिथे उपस्थित आपल्याला होताना दिसले नाही. बघूया गोलंदाज आता या षटकामध्ये काय करतोय. 2 चेंडू डॉट टाकलेत. बीट केलंय चेतन गोवारी या खेळाडूला. तरी सुद्धा मी त्याची तारीफ करेन. का तारीफ करेन. 3-4 षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्याने त्याने 32 धावा बनवलेत. पुढचा बॉल. चेंडू हवेत आहे. पूल केलंय. पॉवरफुल असेल काय. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत सीमारेषे पार दर्जेदार षटकार. बिगी. रिप्ले मध्ये आपण बघितलंय पसंतीचा चेंडू टाकले जात आहेत. फलंदाजाला ऑफ स्टंपवर सफळ होऊन चांगली कृती करतायत. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. आता एलिमिनेशन नव्हतं. झेल होण्याची दाट शक्यता. विकेटचं झालंय पतन. काऊ कॉर्नर मध्ये झेल टिपलंय आणि फलंदाज होते फेल. चेतन गोवारी नावाचा खेळाडू वाचलंय ज्यांनी संघाकरता बनवल्या 16 बॉल मध्ये 38. बेस्ट परफॉर्मन्स इन दिस टुर्नामेंट. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 4 बॉल मध्ये 6 धावा 1 सफलता. 38 धावा 16 बॉल मध्ये पूर्ण केल्यात. फुल टॉस बॉल. या चेंडूला सरळ बॅटचा वापर करून खेळून काढले काऊ कॉर्नर पट्ट्याबाहेर. 6 धावा. इक्का ना तुक्का सीधा छक्का. हाफ सेंचुरी त्याची पूर्ण होत आहे. अर्धशतक पूर्ण होत आहे. बॅट हवेमध्ये दाखवा. टाळ्यांचा आवाज येतोय. राहुल अंधेर. देर आई दुरुस्त आई. राहुल अंधेर बॅट पॅच मध्ये चालला होता आणि आता तो चांगला फॉर्म दर्शवतोय. खुश असतील जतीन देवळीकर, सागर भगत. यस जतीन. थंब दाखवलाय कारण अपेक्षा होती या खेळाडू कडून की तो चांगली खेळी साकारेल. शेवटचा बॉल. हा चेंडू जातो बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये. 1 धाव पूर्ण केली.
ह्याच बरोबर पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागले जात आहेत. फलंदाज चेतन गोवारी याच्या 16 बॉलमध्ये 38 धाबा. राहुल अंधेर या फलंदाजाच्या आपण बघितल्या 51 धाबा आणि या दोघांनी मिळून केलेली पार्टनरशिपच्या जोरावर धाव संख्या बनली 93 व 94 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. दुसऱ्या इनिंग मध्ये गावदेवी मोरी या संघासमोर 94 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढील होणारा मॅच फार महत्वाचा असेल. पुढील होणाऱ्या मॅचची चर्चा आपण करूया. दोन बलाढ्य संघ एकमेकांसोबत लढण्याकरता सज्ज राहतील. एका बाजूला गजानन स्मृती सावंतपाडा आणि प्रतिस्पर्धी संघ आहे यश 11 डोंगरीपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करण्याकरता लवकरात लवकर या. कॅप्टन पॉथ कॅप्टन प्लीज कम फर्स्ट. हो आले रे आले आले बघा भाजपवाले आले, या जाई साथीलाई बघा देवेंद्रही आले. हो आले रे आले आले बघा भाजपवाले आले, या जाई साथीलाई बघा देवेंद्रही आले. भाजप जोरात दिसतो या. तेजस कॅप्टन आहेत गजानन स्मृती सावंतपाडा या संघाचे. मी विनंती करतोय यश 11 डोंगरीपाडा संघाचे संघनायक आलेत. टॉस आपण करूया. व्यासपीठावरून बघूया आम्हाला अधिकृत माहिती काय मिळते आयोजकांच्या माध्यमातून. टॉस राजूभाई मात्रे साहेबांना विनंती करतोय. भारतीय जनता पार्टी विरार शहर महामंत्री हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स पण साहेबांना बघतोय. सोबतच अश्विन साबरकर, प्रवीणजी गुप्ता या सर्व बड्या हस्ती आहेत. कॅप्टन काय तयारी करून आलात तुम्ही दोघं? मॅच तर कडक होईल असं मला वाटतंय. गजानन स्मृती सावंतपाडा संघाचे संघनायक आहेत या ठिकाणी तेजस गोवारी आणि दुसऱ्या बाजूला संघनायक ते म्हणजेच जयेश पाटील यंग मराठा डोंगरीपाडा. तर हा टॉस मी देतोय राजूभाई म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. जयेश पाटील तेजस गोवारी. कॉलिंग कोण करतंय? जयेश पाटील कॉलिंग करतायत. शेलार शेलारचं जास्त नाव आहे. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आमच्या मांड्यावर व्यासपीठावर जातील. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देतात. प्रवीणजी गुप्ता हे सुद्धा आपण बघतायत शुभेच्छा देत कॅप्टनला. 50 क्रॉस करायचं आहे बघा. चाहते आहेत प्रवीण गुप्ता सर. निश्चितच जयेश टॉस तुम्ही जिंकलायत. या क्षणाला महत्वपूर्ण मॅच होतोय. फलंदाजी सॉरी क्षेत्ररक्षण मध्ये काही बदलाव केलेत? कोणते खेळाडू आहेत? नाही तेच आहेत. एक टफ या क्षणाला समोरच्या संघाविरुद्ध हो करण्याचे प्रयत्न करू. समोरच्या संघातील कोणते अडथळे दूर करण्याचा प्रयास असेल तुमचा? कारण मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली त्या संघाने. सर्वच चांगलेच असतात त्यांच्यात पण. कडक मॅच हो नक्की. तुम्हाला या मॅच करता लाख शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला तेजस तुमचं पसंतीदा मैदान कोणतं आहे फलंदाजीमध्ये? सावंतपाड्याचं. खरोखरच घरच्या मैदानाला पहिला प्राधान्य द्यायला पाहिजे. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुम्ही निर्णय काय घेतला असता? बॅटिंग. म्हणजेच तुमच्या मनाप्रमाणे सर्व झालं. तेजस मागच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स तुमच्या फलंदाजांनी दिलाय. आता पुढील जो मॅच असेल तो काही तुमच्याकरता सोपा नसेल. समोरच्या टीमने सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिलाय. तर किती धावा 5 षटकांमध्ये ह्या जास्त धावा असतील आणि ते टार्गेट तुम्ही इथे सेट केल्यानंतर समोरच्या संघाला बांधून ठेवू शकतायत? 60+. कोणते चांगले फलंदाज आहेत तुमच्या संघात जे त्या धावा पूर्ण करतील आणि तुम्हाला असं वाटतं की ह्या मॅच करता हा माझा एक्का चालला पाहिजे, हा माझा खेळाडू चालला पाहिजे? अतुल आहे, राज आहे, किरण धूम आहे, वैभव धूम, अजून काही आहेत खेळाडू. नवीन बदलाव केला का आता ह्या मॅच करता? हो करणार आहेत. एक्सचेंजेस असेल बघूया आता. तुम्हाला सुद्धा या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनने आमच्यापर्यंत दिल्या आहेत. तर टॉस बॉक्समधून आम्ही सुद्धा त्यांना शुभेच्छा देतोय. टॉस बॉक्समधून अहवाल असा आहे टॉस जिंकलाय तो यश 11 डोंगरीपाडा संघाच्या संघनायकाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातंय ते बलाढ्य गजानन स्मृती सावंतपाडा संघाला. थेट तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत साथी कॉमेंटेटर दुसऱ्या डावाचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. हेमंत पाटील, ओव्हर टू यू.
पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार, लगांच्या बाहेर बॉल, 6 रनसाठी षटकार. चं लक्ष आहे आणि पहिल्या बॉलवर स्लॉट मध्ये बॉल, डाऊन दी ग्राउंड, लगांच्या दिशेने षटकार. यावेळेस बघितलं लेग स्टंपच्या थोडासा बाहेर बॉल होता, फुल टॉस जरूर होता, स्वीप करायचं होतं, लेफ्ट स्वीपच्या अंदाजामध्ये खेळायचं होतं, मात्र लेग बायच्या रुपयाने 1 रन मिळते. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 7 रन. एक लक्षात ठेवायचं आहे, कारण आपण बघतो ऑफ स्टंपच्या बाहेर जरी बॉल पडला आणि बॉल जर लाईनमध्ये जात असला तर निश्चितच LBW देऊ शकतात, मात्र लेग स्टंपच्या बाहेर बॉल तर पिच होतोय आणि तो मिडल स्टंपवर जरी बॉल येतोय तरी सुद्धा तो निश्चितच नॉट आउट डिसिजन देतील, कारण इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर असल्यावर नक्कीच पंच नॉट आउट घोषित देतात. हो, चांगला फटका डीप स्कोअर लेगला, बॉल जाईल डीप स्कोअर लेग बाउंडच्या बाहेर, 6 रनसाठी षटकार, फ्लॅट सिक्सर. काय चांगला फटका, लेफ्ट स्वीप अंदाजामध्ये हा फटका खेळला होता, डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लाईनच्या दिशेने, फ्लॅट सिक्सर. यावेळेस संदीप ढिंडायच्या बॅटमधून हा षटकार येतोय. दोन्ही बॅटरनी षटकाराने आपलं खातं ओपन केलेलं आहे. टिट फॉर टॅट, जसंच तसे उत्तर. मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता, सरळ बॅटने चांगला फटका जरूर, मात्र एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 7 वर पोहोचतोय संदीप आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 14 रन्स. 94 रनचं मोठं लक्ष आहे आणि मला तरी वाटते ह्या प्रकारची जर बॅटिंग झाली तर निश्चितच एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 94चं लक्ष आहे, नक्कीच एक मॅच. मला पुढील बॉल पुन्हा एकदा विशाल ड्राईव्ह केले यावेळेला, मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आला नव्हता, स्क्वेअर लेगला बॉल जातो, एक सिंगल कंप्लीट करतोय बळीराम. 15 वर जाऊन पोहोचतो स्कोर. अंतिम एक बॉल शिल्लक असेल. जवळजवळ 18 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची आहे हे मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा विशाल. हो, ह्यावेळेस बघितलं हेलिकॉप्टर खेळायचं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेर ब्लॉक होलमध्ये टाकला होता, व्हाईट यॉर्कर. शेवटच्या बॉलवर चांगलं कमबॅक करतोय विशाल भडांगे. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी मोरीगाव टीमचा स्कोर झालेला आहे बिनबाद 15 रन्स. आणखीन जर आपण बघितलं तर उर्वरित बॉल शिल्लक आहे 24, म्हणजे 4 ओव्हर आणि 19 रनची आवश्यकता, म्हणजेच आता रन रेट जर बघितलं तर 20च्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. नक्कीच अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 3 मोठे फटके मारावे लागतील तरच विजयापर्यंत पोहोचू शकेल गावदेवी मोरीगाव टीम. भरपूर मोठी मीटिंग या ठिकाणी भरवली जाते पोमन बॉयज टीमकडून. सगळेच्या सगळे खेळाडू आले होते, एकत्र झाले होते आणि निश्चितच मीटिंग घेऊन आता बघूया काय डिसिजन घेतलेला आहे. हेमंत घोडबिंदे याच्याकडे बॉलिंग दिली जाते. निश्चितच रेग्युलर बॉलर्स आहेतच पोमन बॉयज टीममध्ये. तुम्ही जबरदस्त बॅटिंग केलेली आहे आणि आज पुन्हा एकदा आपण बघितलं एक हाफ सेंचुरी पाहायला मिळाली आणि या सीझनमधली मला वाटते 3री हाफ सेंचुरी असेल KCA मधली. त्याच्या अगोदर राहिल, त्यानंतर अमान आणि मला वाटते ही 3री हाफ सेंचुरी असेल ती राहुल अंधेरेची. बॉलिंग मार्कवर असेल हेमंत घोडबिंदे. बलिराम स्ट्राईक एंडवर. KPL मध्ये जबरदस्त बॅटिंग आणि या मॅचमध्ये सुद्धा सुरुवात चांगली केलेली आहे बलिराम यांनी. पहिला बॉल हेमंत घोडबिंदे याचा बलिरामसाठी. यावेळेस गॅपमध्ये खेळला जातो, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर प्रोटेक्शन लावलेला आहे. फक्त सिंगल मिळेल. 1च रनवर समाधान मानतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि 1 रननी स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर जातोय 16 वर. 20च्या सरासरीने आता वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. गावदेवी मोरीगाव टीमने खराब बॉलिंग केली होती, फिल्डिंग खराब झाली होती, त्यामुळे जवळजवळ 93 पर्यंत निश्चितच रन बनवले होते ते पोमन बॉयज टीमने. हेमंत रिवर्सचा फटका, फिल्डर शॉट फाईन लेगला, सरळ त्याच्या हातामध्ये बॉल आणि पहिला विकेट जातोय गावदेवी मोरीगाव टीमचा. संदीप धिंडा इज आउट. Bye.
बॅटर जातोय श्रीकांत पाटील. नक्कीच लेफ्ट हँडर बॅटर यायला पाहिजे होता, मात्र आपण बघितलं की कुठलाही लेफ्ट हँडर बॅटर नाही आहे मोरीगाव टीममध्ये. त्यामुळे श्रीकांत पाटील स्वतः येतोय. एक चांगला बॅटर आहे श्रीकांत पाटील. हेमंत गोडबिंदे दुसऱ्याच बॉलवर विकेट घेण्यामध्ये यशस्वी पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतो आपल्या टीमसाठी हेमंत गोडबिंदे. पुढील बॉल यावेळेस मात्र गॅपमध्ये निश्चितच चांगला फटका आणि हा बॉल जाईल तडब्यांच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चांगला फटका येतोय श्रीकांत पाटील याच्या बॅटमधून. स्विच इट केलं होतं आणि 4 ने आपलं खातं ओपन केलं. टीमचं टोटल पोहोचवलं 20 वर. जी हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे राहुल अंधेर याने, त्या हाफ सेंचुरीसाठी प्रकाश देवळीकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे राहुल अंधेरसाठी. चांगला फटका. नक्कीच हवेच्या दिशेने बॅटिंग करण्याचा प्रयत्न आहे गावदेवी मोरीगाव टीमच्या बॅटर्सचा. हेमंत गोडबिंदे राऊंड विकेटने मारा करतोय. पुन्हा एकदा गॅप मध्ये पुन्हा जाईल बॉल बाउंडच्या बाहेर. यावेळेस डीप गलीच्या दिशेने बॉल अडला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. 2 रन. तिसऱ्या रनचा प्रयत्न आहे, मात्र काय होईल. 2च रन पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि 2 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 22 रन. 22 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर हेमंत गोडविंदे. राईट आर्म राऊंड विकेटने श्रीकांत पाटीलसाठी. तिन्हीच्या तिन्ही बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 वेळा जरूर सफल झाला, मात्र यावेळेस मात्र असफल होतोय श्रीकांत पाटील. शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हरमधला. आत्तापर्यंत या मॅचवर कंट्रोल ठेवलेला आहे तो पोमन टीमने. मोठं टार्गेट ठेवलेलं आहे 94 रनचं. नक्कीच एक मोठी टुर्नामेंट आपण बघतो. बीजेपी ट्रॉफी 2022 हे देखणं आयोजन हो केलं यावेळेला. फाईन लेगच्या दिशेने 1 बाउन्स बॉल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. शेवटच्या बॉलवर एक कंट्रोल हुक शॉट श्रीकांत पाटील याच्या बॅटमधून. स्कोर 26 झालेला आहे आणि जिंकण्यासाठी आता जर आपण बघितलं तर आणखीन 68 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. 18 बॉल 68 रन मोठं टार्गेट आहे. आता जर बघितलं 22 पेक्षा जास्त जवळजवळ 23च्या आसपास सरासरी राखायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. म्हणजे प्रत्येक बॉलवर चौकार मारावे लागेल गावदेवी मोरीगाव टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. एक मोठी ओव्हर जर आली, नक्कीच त्या ओव्हरमध्ये 25 ते 30 रन जर आले तर नक्कीच या मॅचमध्ये रंगत निर्माण होईल. हवेच्या दिशेने यावेळेस दोन्ही सुद्धा राईट हँडर बॅटर आहेत, तर निश्चितच ॲडव्हान्टेज असेल हवेचा. आणि हवेचा फायदा उचलतोय की नाही श्रीकांत पाटील आणि बळीराम हडल. बॉलिंग मार्कवर येतोय बॉलर राहुल अंधेर. कंटिन्यू 3ऱ्या बॉलरचा वापर केला जातोय. असं वाटलं होतं की विशाल भडांगे याला कंटिन्यू बॉलिंग दिली जाईल, मात्र बदल केला जातोय. विशाल याच्या जागी राहुल अंधेर याला बॉलिंगसाठी आणलं जाते. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक काउ कॉर्नर, एक लॉंग ऑन, एक शॉर्ट फाईन लेग ऑन साईडला. हे 5 फिल्डर. पहिला बॉल यावेळेस बघितलं हुक करायचं होतं बॉलला, मात्र नक्कीच बॉल आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. डॉट बॉल. निश्चित खांद्याला हा बॉल लागतोय. थोडासा स्लो बॉल आला होता, ज्याप्रमाणे अपेक्षा केली होती बळीराम याने त्यापेक्षा थोडासा कमी गतीने हा बॉल येतोय. श्रीकांत पाटील यांनी 3 बॉलला 3 षटकार जर मारले तर आरकेची बॅट दिली जाईल तन्मय पाटील फ्रॉम नागले यांच्याकडून. हॉफले घेतला लॉकटेड ड्राईव्ह वाईडिश लॉंगांच्या दिशेने बॉल आणि हा बॉल जातोय कॅच सुटल्यानंतर बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. परवा करूया जगाची मजा करूया
जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 32 रन, 32 फॉर द 1 लॉस. नक्कीच चांगली बॅटिंग जरूर आहे, मात्र फिल्डिंग करत असताना बॉलिंग करत असताना रन तुम्ही जास्त दिलेले आहेत, त्यामुळे जास्त प्रेशर आहे बॅटिंग करत असताना गावदेवी मोरीगाव टीमवर. राहुल अंधेर, बलिराम साडी फुलटॉसला घेऊन खेळला जातो. लॉंगॉनला फिल्डर आहे चेतन, चांगली फिल्डिंग चेतन याची. फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाही. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 33 रन, 33 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. मोठा पल्ला पूर्ण करायचा आहे 94 रनाचा. हो, चांगला फटका यावेळेला. मिड विकेटला बॉल क्लिअर होईल. यस, मिड विकेटच्या बाहेर 6 रन साठी षटकार. आणि ऐवा कॅच घेतलेला आहे ज्याने, त्यांनी यायचं आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक बीजेपी ट्रॉफी आयोजक करता यांच्याकडून दिलं जाईल. षटकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 39 रन. अद्याप ही 2 बॉल शिल्लक आहेत. 13 रन मोजतोय या ओव्हरमध्ये राहुल अंधेर. लगातार 3 बॉलला 3 षटकार जर मारले ते तन्मय पाटील फ्रॉम नागले यांच्याकडून श्रीकांत याला आरकेची बॅट दिली जाईल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राहुल अंधेर. ओ, खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय मिड ऑनच्या दिशेने. पुन्हा एकदा डीप मधून येतोय चेतन गोवारी. चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन मिळेल. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 40 रन. शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधला. पुन्हा एकदा कमबॅक करतोय एक षटकार लागल्यानंतर. षटकार सिंगल असं चित्र दिसते आपल्याला स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा षटकार येईल की काय? यस, यावेळेस पुन्हा एकदा कावकनाच्या डोक्यावरून 6 रन साठी षटकार. 20 रन खर्च करतो या ओव्हर मध्ये राहुल अंधेर. आणि आता जर स्कोर आपण बघितला स्कोर बोर्डवर 46 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. यस, मिड विकेटला जो कॅच घेतला होता ते आलेले आहेत. काय नाव आपलं? श्याम सुंदर. श्याम सुंदर. कुठून आलेले आहेत? टेपाच्या पाड्याचे. यस, टेपाच्या पाड्यावरून आलेले आहेत. 200 रुपयाचं पारितोषिक मिळालं. काय करणार आहे संध्याकाळी? काय नाही, भूक लागली. यस, आमचे सागर सोमन यांच्या शुभ हस्ते 200 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक ऐवा कॅचसाठी हे पारितोषिक. कॉमन क्रिकेटमध्ये पोमनच्या ग्राउंडवर ही प्रथा चालू झाली होती आणि आत्तापर्यंत ती प्रथा जी आहे कायम आहे या कॉमन क्रिकेटमध्ये. एक चांगलं कामगिरी आहे. KPL मध्ये जर 2 हातात कॅच घेतला असतं तर 1000 रुपये होतं आणि एका हातात कॅच घेतला असता ऐवा कॅच तर 2000 रुपयाचं पारितोषिक होतं. या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र नक्कीच सकाळपासून 4 ते 5 बाहेर ऐवा कॅच घेतलेले आहेत. एक तर वैभव धूम यांनी 2 कॅच घेतले म्हणजे 400 रुपये कमावले होते. आता जर बघितलं तर 2 ओव्हर शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आणखीन 48 रनची आवश्यकता आहे. पहिला जर बॅटिंग करत असता मोरीगाव टीम तर ही 46 रन जे आहेत 3 ओव्हरमध्ये एक चांगलं टोटल आपण म्हणू शकलो असतो. मात्र चेसिंग करत असताना 94 रनचं एक मोठं टार्गेट आहे. कुठेतरी 2 ते 3 जे मोठे फटके कमी दिले असते मोरीगाव टीमने तर या ठिकाणी प्रेशर थोडं कमी असतं. जे नो बॉल पडले 2 बिमर बॉल, ते दोन्ही बिमर बॉलवर 2 षटकार म्हणजे 14 बॉल 0 बॉल जवळजवळ आपण जर बघितलं 14 रन्स 17 रन्स 0 बॉलवर जे गेले होते तेच या ठिकाणी महागात पडताना दिसतात गावदेवी मोरीगाव टीमला. म्हणून तुम्ही एक्स्ट्रा बॉल जे टाकता ते समोरच्या टीमला तुम्ही बेनिफिट देता, एक संधी देता समोरच्या टीमला पुढे जाण्यासाठी. आणि तीच संधी या ठिकाणी मिळालेली आहे ती म्हणजे पोमन बॉयज टीमला. आणि पोमन बॉयज टीमने सुद्धा संधीचं सोनं केलेलं आहे. ज्या ज्या वेळेस त्यांना बिमर बॉल मिळाला त्यावेळेस त्यांनी षटकार मारलेला आहे. बॉलिंग मार्कवर येतोय अक्षय. अक्षय हा सुद्धा एक चांगला बॉलर आहे. यावेळेस निश्चित भरपूर प्रयोग केला जातोय. तो पोमन बॉयज टीमकडून चेतननी बॉलिंग केली पहिल्या मॅचमध्ये. आता आपण बघतोय अक्षय बॉलिंग करतात. म्हणजे परफेक्ट ऑलराऊंडर असणारी टीम आपल्याला दिसते पोमन बॉयज पोमन.
हो यावेळेस मिस्की हुक शॉट, फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस होतोय. दुसरा फिल्डर बॅकअप करतो जिग्नेश. त्याच्या अगोदर 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2ने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 48 रन्स, 48, लॉस ऑफ 1 विकेट. चांगलं क्रिकेटचं आयोजन आणि केसीसाठी एक भरपूर मोठी स्पर्धा आहे, कारण 16 टीम खेळत असताना कमी एंट्री फी मध्ये 50,000 रुपयाचं एक मोठं पारितोषिक असेल या स्पर्धेमध्ये. रिवर्सचा फटका या वेळेला श्रीकांत पाटील याच्या बॅट मधून डीप स्कोअर लेग, निश्चितच स्क्वेअर थर्डमॅनच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर. सारनसाठी षटकार. सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज गूंजा हुआ है षटकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 54 रन्स. काय जबरदस्त फटका. आज रिव्हर्सचे फटके श्रीकांत पाटील याच्या बॅट मधून व्यवस्थित येताना आपल्याला दिसतात. यावेळेस चुकतोय मात्र निश्चितच विकेट किपर सागर भगत चांगली विकेट किपिंग करताना दिसतोय. डॉट बॉल, एक कमबॅक करतो या बॉलवर. एक षटकार लागल्यानंतर अक्षय 9 बॉल शिल्लक, जिंकण्यासाठी लक्ष्य आहे ते 40. 9 बॉल मध्ये 40 अद्यापही आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीयेत. अद्याप जर मोठी फटकेबाजी झाली तर मॅच विजय होऊ शकेल मोरीगाव टीम. हो यावेळेला जोरदार अपील, थोडासा फिश लागला होता त्यामुळे अंपायर सहमत नव्हते. नक्कीच आणखीन एक डॉट बॉल जाताना दिसत. हे 2 डॉट बॉल थोडेसे महागात पडतील. या 2 डॉट बॉलवर एखादा जर मोठा फटका आला असता तर इक्वेशन आणखीन थोडंसं कमी असतं. शेवटच्या ओव्हरमध्ये 27 ते 28 रन जरी आले तरी सुद्धा आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये, कारण हवेच्या दिशेने बॅटिंग करायला मिळेल दोन्ही सुद्धा उजव्या बॅटरला. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर अक्षय. ओकलिंग बॉल, चांगला बॉल टाकतोय आणि त्रिफला उद्ध्वस्त होतोय तो श्रीकांत पाटील याचा. हा दुसरा विकेट जातोय गावदेवी मोरीगाव टीमचा. श्रीकांत इज आउट. पहिल्या मॅच मध्ये आकाशाची उणीव भासली नव्हती, मात्र दुसऱ्या मॅच मध्ये आकाशाची उणीव भासली ती गावदेवी मोरीगाव टीमला. कारण आकाश जर असं तर एक ओव्हर निश्चितच चांगली पडली असती. आता जर इक्वेशन आपण बघितलं, बॉल शिल्लक 7 आणि जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते 40. 7 बॉल 40 रन. प्रत्येक बॉलवर आता षटकार मारावा लागेल गावदेवी मोरीगाव टीमच्या बॅटरला, तरच ही मॅच विजय होऊ शकेल गावदेवी मोरीगाव टीम. अक्षय एक विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय. षटकार लागल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलेला आहे अक्षय याने. अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुढील बॉल हुक केल्या बॉलला, डीप स्कोअर लेगला. हा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. एक षटकार तर आलेला आहे, आणखीन 6 षटकार मारावे लागतील. 3, 2, 1, let's go. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये ही मॅच जिंकण्यासाठी 34 ची आवश्यकता. जी मी म्हटलं होतं की शेवट मागील ते 3 बॉल डॉट गेले होते, त्या 3 बॉल मध्ये 7 ते 8 रन जर आले असते तर आता या शेवटच्या ओव्हर मध्ये 7-8 रन जर कमी असते तर प्रेशर थोडा कमी असता. आता जर आपण बघितलं तर 6 बॉल 30 म्हणजेच 5 षटकार आणि 1 चौकार मारावा लागेल. स्ट्राईक एंड वर बॅटर आहे तो बळीराम हडल आणि क्षमता आहे बळीराम याच्यामध्ये मोठे फटकेबाजी करण्याची. पहिल्या 2 बॉलवर जर 2 मोठे फटके आले तर प्रेशर तो वाढू शकेल विशाल याच्यावर. विशाल भडांगे ज्यांनी पहिली ओव्हर टाकली होती तोच बॉलर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना दिसतोय. केपीएलच्या ऑप्शनला कुठल्याही टीमने बोली लावली नव्हती. 2 वेळा अनसोल्ड झाला होता, मात्र ऑलकॉन टीम मध्ये तो आला आणि त्यानंतर जबरदस्त धुवाधार बॅटिंग केली होती बळीराम याने. चांगला फटका यावेळेला जतीन आहे लॉंग ऑफला. चांगली फिल्डिंग आणि
पहिल्याच बॉलवर विकेट मिळतोय तो विशाल भाळांगे याला आउट होतोय बॅटर बलिराम हाडल. सकाळपासून आपण बघितलं तर 4 मॅच मध्ये चेसिंग करणारी टीम जिंकली होती आणि असं वाटायला लागलेलं आहे की पहिल्यांदा जी प्रथम बॅटिंग करणारी टीम जिंकण्याच्या दिशेमध्ये दिसते ती म्हणजे पोमन बॉयज पोमन. जबरदस्त परफॉर्मन्स आज पोमन बॉयज टीमचा. पूर्ण प्रॅक्टिस पूर्ण सराव करून आलेले आहेत पोमन बॉयज टीमचे सगळे खेळाडू. विशाल बडांगे रुपेश साडी पोस्ट केलं हवेत बॉल पुन्हा एकदा स्वतः सिली मिड ऑफच्या दिशेने बॉलर होता विशाल कॉटन बोल्ड आउट केलं जातं. रुपेश याला बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट हॅट्रिक वर येतो विशाल भडांगे. विकेट हॅट्रिक वर येतोय विशाल मालवी. स्ट्राइक एंड वर हॅट्रिक बॉल घेऊन जातो विशाल. हो यावेळेस हॅट्रिक होईल की काय. यस बॉल खाली राहुल अंदेर आणि हा कॅच सुटतोय आणि बॉल जातो बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. हॅट्रिक मात्र चुकलेली आहे. 2 फिल्डर त्या ठिकाणी आले होते. पहिले आप में गाडी निकल गई. प्रत्येक बॉलरसाठी हॅट्रिक फार महत्वाची बाब असते आणि हा कॅच सुटला जातोय मिड विकेटच्या खेळाडूच्या हातामधून. राहुल अंदेर आणि दुसरा एक खेळाडू होता. 6 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय 66 रन. पुन्हा एकदा फोर्स केलाय बॉल येईल सर व्हीआयपी डॅशला सलामी देतोय. 6 रनसाठी षटकार. रन्स मी म्हटलं होतं दोन्ही टीम मध्ये बॅटिंग लाईन चालली आहे. 72 रन्स आतापर्यंत स्कोरबोर्ड वर लागलेले आहेत. 6 चेंडू जे निर्धाव गेले ते या इनिंग मध्ये ते महागडे पडताना दिसतात. ओ यावेळेस शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवला होता. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा फुटवाचा वापर नव्हता. स्विंग अँड मिस. अंतिम बॉल शिल्लक 72 रन स्कोरबोर्ड वर. 94चं लक्ष होतं. 22 रन आतापर्यंत दूर आहे. शेवटचा बॉल खराब बॉल निश्चितच जास्त बाहेर होता यावेळेला. वाईटचा इशारा. मोंटी घोडेकर यांचा 1 अतिरिक्त रन मिळते. स्कोर 73 वर जाऊन पोहोचतोय. 21 रनची आवश्यकता 1 बॉल मध्ये. विशाल बडांगे पुन्हा बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला खेळून काढला जातोय. फिल्डर आहे राहुल. चांगली फिल्डिंग आणि या ठिकाणी नक्कीच विजय होतोय तो पोमन बॉयज पोमन टीम. 20 रनांनी विजय संपादन करतोय पोमन बॉयज टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड मॅन ऑफ द मॅच नक्कीच